अरे या, मी तुमचीच वाट बघत होतो. हे बघा, त्या तिथून तर तिथपर्यंत आहे ना, आणि या इथपर्यंत आपली 60 गुंठे जागा आहे, ज्याच्यामुळे आहे ना बाबांचं आणि काकांचं नेहमी वाद झालेला आहे. अरे हा भाई, ते तर आम्हाला माहिती आहे. मग आता पुढे काय करायचं? पुढं काय करायचं म्हणजे हिसाब करायचा. अरे हो दाद्या, आपण हिस्सा बराबर करण्यासाठीच भेटलोय आज. हे बघा, आपली पूर्ण 60 गुंठे जागा आहे, त्याच्यातली 20 गुंठे जागा मी माझ्या नावावर करून घेतली आणि राहिलेली. अरे अरे वा, 20 गुंठे तू तुझ्या नावावर पहिलेच करून घेतली? हो, आणि राहिलेली जे 40 गुंठे ते तुमच्या दोघा भावाच्या नावाने केली आहे. 20 गुंठे तुला आणि 20 गुंठे तुला, याचे डॉक्युमेंट आहेत सगळे. मी वकिलाशी पण बोललोय, सगळीकडे सिग्नेचर सुद्धा करून दिलेत. म्हणजे सांगायचं एकच आहे की आपली 60 गुंठे जागा आहे, त्याच्यात आहे ना मी 3 हिस्से केले. 20 गुंठे तुला ठेवलेत, 20 गुंठे तुझ्या नावावर केलेत आणि 20 गुंठे मला ठेवलेत. अरे दादा, मोठे पप्पा आणि पप्पा तर दोघच भाऊ होते. त्या हिशोबाने 30 गुंठे तुझे एकट्याचे आणि राहिलेले 30 गुंठे आमच्या दोघा भावाचे होतात. मग दादा, तसं तर वाटणीनुसार 10 गुंठे जमीन आम्हाला काय जास्त देतोयस तू? या एकट्या शब्दापासून तर भीती वाटते मला. लहानपणी आई सोडून गेली, एकटा झालो. नंतर बाबांचं आणि काकांचं वाद झालं, तुम्ही सोडून गेले, परत एकटा झालो. त्यानंतर बाबा पण सोडून गेले, पूर्ण एकटा झालोय. या जमिनीमुळे आहे ना आपल्या नात्यामध्ये खूप दुरावा आलाय. मला हे सगळं संपवायचं आहे. 10 गुंठे शिल्लक घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण 3 भाऊ सोबत राहू. आणि एक गोष्ट, या जमिनीला कोणी खाल्लेलं नाहीये, पण या जमिनीनं ना अनेक नात्यांना खाल्लं, अनेक माणसाला खाऊन घेतलंय. आता वेळ आपली आहे, मागचं सगळं विसरून जाऊ, नवी सुरुवात करू. 3 भाऊ नेहमी सोबत राहू. येणारी पिढी सुद्धा सांगायला पाहिजे की 3 भाऊ होते आणि त्यांच्यात कधीच वाद झाला नाही. एक बंधन है, तू ही बता, क्या मैं मुक्ति पा सकता? अरे दादा, मी तर तुम्हाला खूप चुकीचं समजत होतो. तुम्ही तर मनात खूप चांगले निघले. अरे हो, ते मी समजू शकतो. या वादामुळेच आपल्या 3 भावांमध्ये कडवाट निर्माण झाली होती. आता ते सगळं संपू आपण. हा भाऊ, आता तुम्ही बरोबर बोलले. आपल्या 3 भावाला ना आता कोणी दूर करू नाही शकत. बह गई वो नदी